टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत भाजपाचे आमदार निरंजन डावखरे सर आहेत। त्यांनी आताच पोलिसांची भेट घेतली आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी त्यांनी आंदोलन केलेले किंवा निवेदन देऊन त्यांची भेट घेतलेली। सर तुम्ही आता पोलिसांची भेट घेतली काय सांगाल? आम्ही DCPंना आता भेटलो, याच्याबद्दलचे निवेदनही आम्ही दिलेलं आहे। याच्यामध्ये जनाक्रोश आपण बघताय की जनभावना अतिशय तीव्र आहे आणि याच्यामध्ये जो हा आरोपी आहे याच्यावरती फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, या पद्धतीचे सेक्शन्स लावले गेले पाहिजेत, ही मागणी लोकांची आहे। आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने आश्वासित केले आहे की सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये इंटरोगेशन करून जे आरोपी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होणार आणि याच्यामध्ये तीव्रपेक्षा तीव्र सेक्शन्स टाकण्याचं काम हे पोलीस प्रशासनाकडून होईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी याबद्दल चर्चा करून या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकर शिक्षा सुनावण्यासाठी काय प्रयत्न करणार का? निश्चितच गृह खात्याच्या माध्यमाने माननीय फडणवीस साहेबांना या संदर्भातली ब्रीफिंग गेलेली पण आहे आणि आमच्याकडनं फास्ट ट्रॅक कोर्टामधनं ही केस चालावी आणि आरोपीला याच्यामध्ये कडक शासन व्हावं, जेणेकरून पुढे कोणी अशी घटना करण्याची किंवा अशी कृत्य करण्याची हिंमत करणार नाही। सर, पोलीस स्टेशनपासून 200 मीटरच्या अंतरावर घटना घडली। आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नशा विकली जाते। आपलं मुंब्रा हे खूप प्रसिद्ध आहेत, आपलं मुंब्रा कधी होणार सर? यासाठी काय प्रयत्न करणे गरजेचं वाटतं? नाही, मुंब्रा हे स्वच्छ मुंब्रा होण्याच्या दृष्टिकोनाने सगळ्यांची सातत्याने आमची मागणी राहिली आहे। अनेक ठिकाणी या इकडे ड्रग्ज विकले जातात, लहान मुलांना याच्या गोष्टीची सवय लावल्या जातात। तर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने आम्ही पण काही पॉईंट्स त्यांना दिलेले आहेत की याच्यावरती आम्हाला जी माहिती आहे त्याच्यामध्ये कारवाई केली गेली पाहिजेत आणि कुठल्याही याच्यामध्ये जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर तो स्वीकारला जाणार नाही, याच्या संदर्भातलं पण आम्हाला त्यांनी आश्वासित केलं। एक शेवटचा प्रश्न विचारतो, जे कृत्य केले ते एकदम घाणेरडे कृत्य, संताप व्यक्त करणारं कृत्य, मात्र ते एका व्यक्तीने केलेले नाही तर त्यासोबत अजून कोणी आहेत का याचा सुद्धा इथले नागरिक म्हणतात, मात्र पोलीस त्या दिवशी तपास करता काय बोलणं तुमचं? नाही, आम्ही या संदर्भातली मागणी केलेली आहे, कारण ही एका व्यक्तीचं लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की एक व्यक्ती नाही, याच्यामध्ये अजून काही आरोपी आहेत, तर त्याच्यामध्ये इंटरोगेशनमधनं पण आणि इतर सगळे एव्हिडेन्शियल प्रूफच्या माध्यमाने या संदर्भातली सखोल चौकशी पोलीस प्रशासन करणार आहे। धन्यवाद सर। तर या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आणि कठोर कारवाई होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह मीरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।